कन्हान नदी पुलाची दुरावस्था। नमस्कार, आपण पाहत आहात पुढाकार 24 तास समाचार। एका बाजूला तंत्रज्ञानाचा विकास झाल्याचा दावा केला जातो, तर दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षात काय परिस्थिती असते याचे जिवंत उदाहरण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। कन्हान नदीवरील हा नवनिर्मित पूल, ज्याचे उद्घाटन होऊन अवघी 4 वर्षे झाली आहेत, आज तो मृत्यूचा सापळा बनला आहे। पण सर्वात चकित करणारी गोष्ट म्हणजे याच पुलाच्या अगदी बाजूला असलेला ब्रिटिशकालीन जुना पूल आज 100 वर्ष पूर्ण झाली तरीही तितकाच भक्कम उभा आहे। नजर फिरवली की एक मोठा विरोधाभास डोळ्यांसमोर येतो। ब्रिटिश काळातील तो जुना पूल, ज्याला 1 शतक म्हणजे 100 वर्ष पूर्ण झाली आहेत, तो आजच्या काळातही कोणत्याही मोठ्या दुरावस्थेशिवाय ताठमानेने उभा आहे। आणि दुसरीकडे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाने बनलेला हा नवनिर्मित पूल अवघ्या 4 वर्षातच खिळखिळा झाला आहे। हे दृश्य बघून प्रत्येक सुजाण नागरिकाच्या मनात एकच प्रश्न येतो, आजच्या भारत देशातील भ्रष्टाचार नेमका किती उच्चस्तरीय आहे? काय मोजमाप होते या बांधकामाचे? 100 वर्षापूर्वीचे तंत्रज्ञान आजच्यापेक्षा सरस होते की आजच्या यंत्रणेत खाल्ल्या गेलेल्या लाचखोरीमुळे पुलाची ही दुर्दशा झाली आहे? 1 सप्टेंबर 2022 रोजी या पुलाचं लोकार्पण झालं, पण उद्घाटनाच्या 1 वर्षाच्या आतच हा पूल जीर्ण झाल्यासारखा वागू लागला। सध्या पुलावर डांबर उरलेलं नाहीये, फक्त खड्डे आणि लोखंडी सळाख्यांचे जाळं दिसतंय। दररोज हजारो वाहने, एसटी बसेस, ट्रक इथून धावतात, पण चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। अलीकडेच खड्डे चुकवताना एका तरुणाचा अपघात झाला आणि त्यात त्याला गंभीर दुखापत झाली। किती जीव गेल्यानंतर प्रशासन जागं होणार? फक्त रस्ताच नाही, तर या पुलावरील स्ट्रीट लाईट्सही कित्येक दिवसांपासून बंद आहेत। दिवसा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, तर रात्रीच्या वेळी अंधारामुळे अपघातांची शक्यता दुप्पट झाली आहे। स्थानिक नागरिकांचा संताप अनावर आहे। दर काही महिन्यांनी खड्डे बुजवले जातात, पण लाखो रुपयांचा हा खर्च केवळ कागदावर मलमपट्टी करणारा ठरतोय। पण कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याऐवजी संबंधित अधिकारी झोपेचं सोंग घेत आहेत। ब्रिटिशांनी बांधलेले पूल 100 वर्षे टिकतात आणि आजचा लोकप्रतिनिधी व ठेकेदारांच्या काळात बनलेले पूल 4 वर्षातच ढासळतात। यापेक्षा दुर्दैव ते काय? आम्ही प्रशासनाला जाहीर आवाहन करतोय, लवकरात लवकर या पुलाची उच्चस्तरीय तांत्रिक आणि भ्रष्टाचार विरोधी चौकशी करा, दोषींवर कठोर कार्यवाही करा आणि पुलाची दर्जेदार दुरुस्ती करा। ब्रिटिशकालीन पूल आणि आजचा नवीन पूल यांच्यातील हा फरक पाहून तुम्हाला काय वाटते? तुमचा संताप कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करून शेअर करा, जेणेकरून हा भ्रष्टाचाराचा मुद्दा थेट मंत्रालयापर्यंत पोहोचेल। पाहत रहा पुढाकार 24 तास समाचार।